अण्णा हजारेंच्या सहकारी साखर कारखान्यासंदर्भातील याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयानं सीबीआय चौकशीच्या मागणीची याचिका तुर्तास फेटाळली आहे। अमेय राणे आमचा प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। अमेय, काय म्हटलंय कोर्टानं? कोर्टात जी याचिका केली आहे त्यात त्यांनी म्हटलंय की साखर कारखान्याच्या अनेक घोटाळे झालेले आहेत। अनेक जे राजकीय पुढारी आहेत त्यांच्या आशीर्वादाने हे साखर कारखाने सुरुवातीला उभारले गेले आणि त्यानंतर हे साखर कारखाने खूप मोठ्या आर्थिक तोट्यात आहेत असं सांगून ते कवडीमोल भावाने विकले गेले। त्या संपूर्ण प्रक्रियेत राज्य सरकारच्या सरकारी तिजोरीवर मोठा ताण पडला। त्याबरोबर राज्याला अनेक लाख कोटींचं कर्ज देखील झालं। हा एक फार मोठा भ्रष्टाचार आहे, त्याची सीबीआय चौकशी करावी अशी आशयाची मागणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी हायकोर्टात केली होती। मात्र हायकोर्टात आज जेव्हा प्रकरण सुनावणीसाठी आलं तेव्हा हायकोर्टाने स्पष्ट केलेलं आहे की या संदर्भात आधी प्राथमिकरित्या तक्रार होणं गरजेचं आहे। अशी कुठल्याही प्रकारची तक्रार न होता थेट सीबीआय चौकशी मागणं चुकीचं आहे। त्यामुळे याचिकाकर्त्यांना हायकोर्टाने निर्देश दिले आहेत की तुम्ही आधी स्थानिक पातळीवरती पोलिसात जाऊन तक्रार करा, त्यानंतर इतर विभागात तक्रार करा आणि त्यानंतरही जर तुमचं समाधान झालं नाही तपासानंतर तर मग तुम्ही हायकोर्टात येऊ शकता। त्यामुळे सध्या तरी हायकोर्टाने जी सीबीआय चौकशीची मागणी होती ती फेटाळून लावली। दीपक, अमेय, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। दरम्यान अण्णा हजारेंनी केलेल्या याचिकेमध्ये नेमकं काय म्हटलंय पाहूया। अण्णांच्या याचिकेत शरद पवार, अजित पवारांना प्रतिवादी करण्यात आलं। कारखान्यांचं हस्तांतरण, विलिनीकरण रद्द करावं, सीबीआय मार्फत चौकशी करावी अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली। सरकार, सहकार बँकांनी आजारी कारखान्यांचं पुनरुज्जीवन करावं अशी मागणी देखील करण्यात आली। मात्र ही याचिका तुर्तास फेटाळून लावण्यात आली आहे। दरम्यान आरोप करणाऱ्या अण्णा हजारेंवर आपण मानहानीचा दावा करण्याच्या मनस्थितीत असल्याचं शरद पवार यांनी पुण्यात म्हटलं होतं। मिळाली आता की याच्यात वस्तुस्थिती काय ही स्पष्ट करण्याची, आणि म्हणून मी कायदेशीर सल्ला घेतोय आणि याच्यामध्ये क्रिमिनल आणि दिवाणी असे दोन्ही खटले त्यांच्यावर या संदर्भातले करण्याची माझी मानसिकता आहे। कारण काहीही कुणी काही सांगितल्याच्या नंतर कुणीही बोलावं आणि जाऊन द्या जनसेवक आहे वगैरे वगैरे म्हणून आपण गप्प बसावं, मला असं वाटतं की ती नाही। त्यामुळे एका दृष्टीने चांगलं आहे, त्यांनी संधी दिली एकदाची त्यांच्याबद्दल, आणि तेही कोर्टात जायची। म्हणजे असं म्हणता येणार नाही की कुणी इन्शुरन्स आणला किंवा कुणी काही आणलं।